नमस्कार. आज आम्ही श्रावणातील आनंदोत्सव ही कथा सादर करणार आहोत. श्रावण महिना याला अजून बराच अवकाश असला तरी श्रावण महिन्यातील गाणी ऐकायला श्रावण महिनाच हवा असं नक्कीच नाही. कथा जशी पुढे जाईल तशी काही सुंदर गाणी आम्ही आपल्याला ऐकवणार आहोत. तर कथा अशी आहे. श्रावणाचा पहिला दिवस होता. घरासमोर अंगणातल्या झाडांवरून पावसाचे थेंब लयबद्ध थाटात आनंदानं ओघळत ओघळत धरणीमातेला बिलगत होते आणि पुढे आपल्याच संगीतमय तालात वाट काढत काढत आपल्याच नादात ते पाणी वाहत होतं. झाडावरची ताजीतवानी तजेलदार आणि प्रफुल्लित झालेली पानं हलकीशी डुलत होती आणि श्रावणानं जणू संपूर्ण गावाला नवा उत्साह दिला होता. रोहन आणि मीरा ही भावंडं देखील श्रावणातील ह्या पावसाचा आनंद घेण्याकरता धावत धावत अंगणात आली आणि लगेचच रोहन, मीरा आणि त्यांच्या मित्रमैत्रिणींनी गाणं गायला सुरुवातच केली. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा. ये ग सरी माझे मडके भरी, सर आली धावून मडके गेले वाहून. पाऊस पडतो रिमझिम अंगण झाले ओले चिम, पाऊस पडतो मुसळधार रान झाली हिरवेगार. रोहनची आई खिडकीतून आपल्या मुलांचं हे खेळणं आणि गाणी गाणं आनंदाने पाहत होती. तिला तो क्षण अगदी आपल्या बालपणाची आठवण करून देणारा वाटला. ती खिडकीतून हसत गाऊ लागली. हे गाणं देवबाप्पा सिनेमातलं आहे, जे गदी माडगुळकर यांनी लिहिलं आहे आणि संगीत दिलं आहे पु ल देशपांडे यांनी. गाणं तुमच्या सगळ्यांना लक्षात आलं असेलच. ऐकूया. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. आता तुझी पाळी वीज देत टाळी, आता तुझी पाळी वीज देत टाळी. करून पिसारा नाच, नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. पावसाचा आनंद घेत घेत शेजारी मुलं रस्त्यावर साचलेल्या पाण्यानं खेळत खेळत गात होती. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. भोलानाथ दुपारी आई झोपेल काय. लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ दुपारी आई झोपेल काय. लाडू हळूच घेताना आवाज होईल काय. भोलानाथ 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 सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय. सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय. पावसाच्या सरी जमिनीत भिनत होत्या. रोहनच्या आजीनं कृष्णाच्या लीलांच्या आठवणीत गीतकार पी सावळाराम यांचं एक जुन्या पिढीतलं गोड गाणं गुणगुणलं. रिमझिम पाऊस पडे सारखा, यमुनेला ये पूर चढे. पाणीच पाणी
चहूकडे ग बाई गेला मोहन कुणी कर. पाऊस जसा जसा वाढत गेला तसं तसं वातावरण अधिकाधिक मोहक झालं. झाडाखाली बसलेल्या मीरानं आपल्याच तंद्रीत एक सुंदर गाणं गायलं. झिम झिम झरती श्रावण धारा, धरतीच्या कलशात प्रिया वेण उदास वाटे रात. झिम झिम झरती श्रावण धारा, बरस बरस तू मेघा रिम झिम, आज यायचे माझे प्रियतम. बरस बरस तू मेघा रिम झिम, आज यायचे माझे प्रियतम. आतुरलेले लोचन माझे, आतुरलेले लोचन माझे, बघती अंधारात प्रिया वेण उदास वाटे रात. झिम झिम झरती श्रावण धारा. श्रावणाचं सौंदर्य अनुभवत रोहनच्या वडिलांना बालकवींचं प्रसिद्ध काव्य आठवलं. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे. वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे. मंगल तोरण काय बांधले, नभो मंडपी कुणी भासे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे. आकाश काळ्या ढगांनी व्यापलं आणि त्या गडद वातावरणात आजोबांना त्यांच्या जुन्या काळातील संगीत सौभद्र नाटकातील गाणं आठवलं. ऐकूया आपण. नभमेघानि आक्रमिले, नभमेघानि आक्रमिले, नभमेघानि आक्रमिले. तारांगण सर्वहि झाकून गेले, तारांगण सर्वहि झाकून गेले. तारांगण सर्वहि झाकून गेले. नभमेघानि आक्रमिले, नभमेघानि आक्रमिले, आक्रमिले, आक्रमिले. पावसाच्या निनादात झाडांची थरथर ऐकू आली. आकाशातील काळे ढग पाहत मीरानं हळूच म्हटलं. हे गाणं शिट्टीवरती प्रस्तुत केलं आहे. शांता शेळके यांचं हे गीत जयत रे जयत ह्या चित्रपटातलं आहे. नभ उतरू आलं, चिंब थरथरवलं, अंग झिम्माड झालं. ऐकूया.
अशा या रम्य समयी मीरा श्रावण सरींचा मनसोक्त आनंद घेत स्वतःच्याच भावना व्यक्त करत होती. ते शब्द आहेत मंगेश पाडगावकर यांचे. ऐकूया आपण. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची, धुंद वादळाची होती रात्र पावसाची. भेट तुझी माझी स्मरते. भेट तुझी माझी स्मरते अजून त्या दिसाची हे गाणं मीरा गुणगुणत असतानाच तिला ओढ लागली ती तिच्या एका प्रियजनाची. आणि त्याच भावनेतून तिला आपसुकच एक गाणं आठवलं, मुंबईचा जावई ह्या चित्रपटातलं. ऐकूया आपण. आज कोणीतरी यावे, आज कोणीतरी यावे, ओळखीचे व्हावे. आज कोणीतरी यावे, जशी अचानक या धरणीवर गरजत आली वळवाची सर, तसे तयाने गावे, तसे तयाने गावे. आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. विचारल्या विण हे तू कळावा, त्याचा माझा स्नेह जुळावा. हाती हात धरावे, हाती हात धरावे. आज कुणीतरी यावे, आज कुणीतरी यावे. या सुंदर गाण्याबरोबरच हा मधुर श्रावण गाण्यांचा पहिला भाग आपण इथेच थांबवतोय आणि लवकरच भेटूया दुसऱ्या भागात आणखीन काही छान श्रावण सरींच्या बरोबर. आजच्या भागात गाणी गायली होती विदुला इनामदार, माधुरी पुरोहित, अनघा बर्वे, मुकुल घाणेकर, रविबाला लेले, शिरीष दबडगे आणि अश्विनी कुसूरकर. निवेदन संजय इनामदार. धन्यवाद.